वेगळा विदर्भ हा मुद्दा भाजपच्या अजेंड्याचा आहे। वेगळा विदर्भ हा काँग्रेसचा मुद्दा कधीच नव्हता अशी ठाम भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडली आहे। पराभवानंतर विदर्भातून काँग्रेसची पिछेहाट झाली आणि त्यानंतर घाबरलेल्या काँग्रेसनं काहीतरी मुद्दा हवा यासाठी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काढल्याचा आरोप बावनकुळेंनी केलाय। सोबतच वेगळा विदर्भ बाजूनेच फडणवीसांची भूमिका असल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। जो त्यांचा अजेंडा कधीच नव्हता, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधी अजेंड्यावर नव्हता, पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय। पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा, माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। मागणीला समर्थनाचा विषय येत नाही। आमचं स्पष्ट भूमिका आहे, विदर्भाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढला गेला पाहिजे आणि विदर्भाचाच मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत, अनेक मंत्री आहेत, यांनी सुद्धा याच्याकडे त्यांचं लक्ष असतं। म्हणून अशी मागणी करण्यापेक्षा विदर्भाचा विकास कसा होईल अशा वेगवेगळ्या मागण्या, आता मराठवाड्याचा सुद्धा स्वतंत्र मराठवाड्याची मागणी आली होती पुढे, आम्ही त्यांना समजून सांगितलं की असं वेगवेगळे राज्य करून तुमचा विकास होणार नाही, तर आपण सर्व मिळून महाराष्ट्र हे बलशाली बनवण्याचा आपला प्रयत्न